पुणे बंगळुरू महामार्गावर प्रवासी बसला आग लागलेली आहे। पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर जवळ हा सगळा प्रकार घडलेला आहे। आगीत संपूर्ण बस जळून खाक झालेली आहे। आग लागताच प्रवाशांनी बसमधून उड्या टाकलेल्या आहेत। बसला आग नेमकी कशी लागली अद्यापही अस्पष्ट आहे। बर्निंग बसचा हा थरार आपण पुण्यातल्या रस्त्यावर पाहतोय। यामुळे अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली होती। काही काळ वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। धुराचे हे लोट दूरवर पसरताना देखील दिसतायत। यातून आग किती भीषण आहे याची स्पष्टता होतीये। पुणे बंगळुरू महामार्गावर प्रवासी बसला ही आग लागलेली आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर जवळ ही दुर्घटना घडली आहे। आगीत संपूर्ण बस जाऊन खाक आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? सध्या परिस्थिती काय आहे? राघवी, काही वेळापूर्वीच ही आगीची घटना घडलेली आहे आणि चालत्या व्होल्वो बसला ही आग लागलेली होती। जवळपास 30 प्रवासी या बसमधून प्रवासी करत होते आणि ज्यावेळेस ही आग लागली त्यावेळेस प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या सुद्धा घेतलेल्या आहेत। मात्र प्रवाशांचं जे सामान या बसमध्ये होतं ते मात्र पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे आणि या बसच्या आगीची तीव्रता आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते। अद्यापही तिथं अग्निशामक दलाची जी गाडी आहे ती पोहोचलेली नाहीये, कारण की मुंबई बेंगळूर महामार्गावर हा सगळा अपघात घडलेला आहे, घटना घडली आहे। ससेवाडी जे खेड शिवापूरच्या जवळ गाव आहे त्या गावामध्ये महामार्गावर ही सही घटना घडलेली आहे आणि चालत्या बसला भीषण आग लागलेली आहे। या आगीत संपूर्ण बस सध्या जळून खाक झालेली आहे। मात्र धुराचे लोट आहेत ते मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये पसरलेले आहेत आणि अग्निशामक दल अद्यापही त्या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये। मात्र सर्व प्रवासी हे सुखरूप असल्याचं सांगितलं जाते, पण प्रवाशांचं जे सामान होतं ते मात्र जळून खाक झालेलं आहे। आणि आता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार अग्निशामक दलाची एक गाडी आहे ती सुद्धा घटनास्थळी सध्या पोहोचलेली आहे। अगदी अमोल, या सगळ्या प्रकरणी आता वाहतूक सुद्धा थांबवण्यात आल्याचं कळतंय। साधारणतः किती काळ झालेला आहे आणि ही वाहतूक कोंडी झाली आहे या सगळ्याविषयी काही अपडेट? खरं तर दुपारी 12:30 वाजता ही आग लागल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर कोल्हापूरला जाण्याच्या दिशेने जी सर्व वाहनं आहेत ती थांबवण्यात आलेली होती आणि सध्या ही वाहतूक आहे ती सुद्धा थांबवण्यात आलेली आहे। ज्यावेळेस संपूर्ण या बसच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात येईल त्यानंतर जी प्रवासी वाहतूक आहे ती पुन्हा एकदा सुरू केली जाईल। मात्र तुर्तास तरी ही वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।